नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वराडे। आज आपण ज्या बिल्डिंग मध्ये बेसिक लेवल्स असतात त्या शिकणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा जी लेवल घेतो आपण ती असते ग्राउंड लेवल। तिला जनरली आपण GL असं मेन्शन करतो। काही ठिकाणी OGL पण असतं म्हणजे ओरिजिनल ग्राउंड लेवल, काही ठिकाणी NGL पण असतं म्हणजेच नॅचरल ग्राउंड लेवल। आता यापासून आपण प्लिंथ फिलिंग करून जी एक लेवल फॉर्म करतो तिला म्हणतात प्लिंथ लेवल। ती जनरली 0.6 मीटर असते। ओके, ह्या प्लिंथ लेवलला आपण 0 मार्क असं रेफरन्स धरतो 0 आणि तिच्यापासून एक लेवल टाकतो, तिला आपण म्हणतो विंडोची सिल लेवल म्हणजे विंडोचा बॉटम। ह्याच प्लिंथ लेवल पासून आपण एक रेफरन्स धरतो, तिला म्हणतो लिंटल लेवल। ती जनरली 2.1 मीटर असते, 2.1 मीटर। ओके, आणि हाईट ऑफ विंडो कशी कॅल्क्युलेट करतो आपण? हे जे 2.1 मीटर आहे लिंटल लेवल, त्यातनं ही जी विंडोची सिल लेवल आहे 0.9 मीटर, ही मायनस केली तर 1.2 मीटर हे आपल्याला काय भेटते? हाईट ऑफ विंडो। लाईकवाईज आपल्याला सपोज इथं व्हेंटिलेटरची हाईट काढायची, ते व्हेंटिलेटर असतं 0.75 मीटरचं, 0.6 मीटर बाय 0.75 मीटर ही स्टँडर्ड साईज आहे। तर ही जी लिंटल आहे 2.1 मीटर, ठीक आहे, आणि व्हेंटिलेटर जे आहे त्याची जी सिल लेवल आहे या प्लिंथ पासून म्हणजे इथनं इथपर्यंत असते 1.35 मीटर। तर मग 2.1 मीटर मायनस 1.35 मीटर केलं तर 0.75 मीटर ही जी आहे ही व्हेंटिलेटरची आपल्याला काय हाईट मिळते। तसंच बऱ्याच जणांचं रूम हाईट आणि फ्लोर टू फ्लोर हाईट ह्या दोन गोष्टींमध्ये खूप कन्फ्युजन असतं, तर ते आपण पाहूया। आता पहिलं पाहू ह्या प्लिंथ लेवल पासून किंवा प्लिंथ वर जी फरशी आहे तिचा टॉप सरफेस। तर हा जो स्लॅब आहे याच्यावर जी फरशी आहे तिचा टॉप सरफेस तिला म्हणतात फ्लोर टू फ्लोर हाईट। कुठली? फ्लोर टू फ्लोर हाईट। सपोज ती फ्लोर टू फ्लोर हाईट जर 10 फूट असेल, ठीक आहे, फ्लोर टू फ्लोर हाईट 10 फूट आहे, म्हणजे ह्या प्लिंथ लेवलवर जी फरशी आहे तिचा टॉप, ह्या स्लॅबवरती जी फरशी आहे तिचा टॉप ती 10 फूट आहे। आता रूम हाईट काय येईल? रूम हाईट म्हणजेच ह्या प्लिंथ पासून या स्लॅबचा बॉटम। ओके, ह्या प्लिंथ पासून या स्लॅबचा बॉटम सरफेस। आणि सपोज हा स्लॅबच 6 इंचचा आहे इन्क्लुडिंग फ्लोरिंग। काय? हा स्लॅब 6 इंचचा इन्क्लुडिंग फ्लोरिंग। तर रूम हाईट कशी? रूम हाईट इज इक्वल टू फ्लोर टू फ्लोर हाईट मायनस स्लॅब थिकनेस इन्क्लुडिंग फ्लोरिंग, म्हणजेच 10 फुटातनं काय मायनस होईल? 6 इंच। तर राहिलं किती? 9.5 फूट। म्हणजेच ही जी रूम हाईट आहे ही 9.5 फूट असेल आणि